इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघामधून ही जागा महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी 2 अर्ज भरलेले आहेत. एक, ज्यांनी या मतदारसंघामध्ये यापूर्वी आमदार म्हणून काम केलं ते कैलासवासी भाऊ विश्वनाथ पाटील यांचे चिरंजीव माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि पिंपरी चिंचवडचे नगरसेवक, पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष तुषार कामटे या दोघांनी अर्ज दिलेले आहेत. पर्यायी म्हणून तुषार कामटे यांचा अर्ज आहे. महाविकास आघाडीने ही जागा आम्हाला दिलेली आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही जागा लढविणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी असा प्रश्नच येत नाही. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये यापूर्वीसुद्धाचा इतिहास आहे की ज्या पक्षाकडे बहुमत होतं त्या पक्षाचा उमेदवार पराभूत झालेला आहे. अशी 2-3 उदाहरणं या मतदारसंघामध्ये आहे. कदाचित तिसरी निवडणूक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. महापालिकेत एकत्र लढलात, आता विरोधात लढत आहे. दोन्ही मत स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत. तुमचे सगळे नगरसेवक एकत्र बसतात, मग ही संख्या पालिकेमध्ये काम करत असताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे आणि एकदा निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं असतं. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये तसं काम होतं. पण या ठिकाणी मी सांगितलं की काय झाले, काय होणार आहे आता काही सांगता येत नाही. आम्ही फॉर्म भरलेले आहेत. महाविकास आघाडी शेवटपर्यंत या निवडणुकीमध्ये आहे. म्हणजे माघार बिगर घेणार नाही, माघार घेतली जाणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.